आषाढी एकादशी हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि भक्तिभावनेचा एक महान सोहळा आहे. घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील लोकसंगीत आणि भक्ती संगीत एक वेगळ्या पद्धतीने सादर करणारे कलाकार. नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. लोकशाही मराठीच्या आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर लोकशाहीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या, तुळशी हार गळा कांसे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी. विठ्ठलाच्या नामघोषानं, संतांच्या अभंगाने आणि वारकऱ्यांच्या भक्तीनं आज अवघा महाराष्ट्र भक्तिरसात चिंब भिजलाय. आषाढी एकादशी हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून तो महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि भक्तिभावनेचा एक महान सोहळा आहे. आज याच मंगलमय वातावरणात आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील लोकसंगीत आणि भक्ती संगीतातला एक वेगळ्या पद्धतीने सादर करणारे कलाकार, टीम मुंबई मेलोडीज आणि फोक ललकार. जय हरी विठ्ठल. तुम्हा सगळ्यांचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. चला कार्यक्रमाची सुरुवात करूया. भक्ती म्हणजे मनाची निर्मळ अवस्था आणि अभंग म्हणजे त्या भक्तीला मिळालेला सुरांचा सुंदर साज. आपल्यासमोर अभंग सादर करत आहे कुमारी प्रज्ञा रंदे. विठ्ठल विठ्ठल गजरी.
दुमदुमली पंढरी. जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी. 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 वा, अतिशय सुंदर. विठ्ठल भक्तीनं ओतप्रोत भरलेल्या या सादरीकरणानं खरंच वातावरण भक्तिमय झालंय. याच भक्तीच्या प्रवाहाला पुढे नेत आता आपण ऐकणार आहोत विठुरायाच्या रूपाचं सुंदर वर्णन करणारा आणखी एक अभंग आणि सादर करणार आहे जयेश नार्वेकर. देखून या तुझ्या रूपाचा आकार. आ आ आ देखून या तुझ्या रूपाचा आकार. देखून या तुझ्या रूपाचा आकार. उभे कटी कर ठेवोनिया. उभे कटी कर ठेवोनिया. तेणे माझ्या चित्ता होते समाधान. तेणे माझ्या चित्ता होते समाधान. वाटते चरण न सोडावे. वाटते चरण न सोडावे. देखून या तुझ्या रूपाचा आकार. देखून या तुझ्या रूपाचा आकार. उभे कटी कर ठेवोनिया. उभे कटी कर ठेवोनिया. मुखी गातो गीता वाजवितो टाळी. मुखी गातो गीता वाजवितो टाळी. मुखी गातो गीता. मुखी गातो गीता. मुखी गातो गीता. वाजवितो टाळी. वाजवितो टाळी. आ आ
मुखी गातो गीत वाजवितो टाळी मुखी गातो गीत वाजवितो टाळी मुखी गातो गीत मुखी गातो गीत मुखी गातो गीत वाजवितो टाळी वाजवितो टाळी आ मुखी गातो गीत वाजवितो टाळी मुखी गातो गीत वाजवितो टाळी नाचती राऊळी प्रेम सुखे नाचती राऊळी प्रेम सुखे देखोनिया तुझा देखोनिया तुझा देखोनिया तुझा रूपाचा कार देखोनिया तुझा रूपाचा कार उभे कटी कर ठेवोनिया उभे कटी कर ठेवोनिया दास म्हणे माझा तुझ्या नामा पुढे दास म्हणे माझा तुझ्या नामा पुढे दास म्हणे माझा दास म्हणे माझा तुझ्या नामा पुढे दास म्हणे माझा तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुडे सकळ ही तुच्छ हे बापुडे सकळ ही देखोनिया तुझा देखोनिया तुझा देखोनिया तुझा रूपाचा कार देखोनिया तुझा रूपाचा कार उभे कटी कर ठेवोनिया उभे कटी कर ठेवोनिया उभे कटी कर ठेवोनिया उभे कटी कर ठेवोनिया. वा, किती सुंदर आणि भावस्पर्शी सादरीकरण. या अभंगातून जणू आपल्या डोळ्यांसमोर सावळ्या विठुरायाचं मनमोहक रूप साकार झालं. आता आपण पुढे विठ्ठल नामाचा जयघोष करत नाम गाऊ नाम घेऊ हा अभंग सादर करत आहोत आणि सादरीकरण करतायत विनीत सावंत. नाम गाऊ नाम घेऊ नाम गाऊ नाम घेऊ नाम विठोबाला वाहू नाम विठोबाला वाहू
नाम विठोबाला गाऊ. ताळविना घेऊन हाती, 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 विठ्ठल नाम गाऊ किती, विठ्ठल नाम गाऊ किती, नाम गाऊ नाम घेऊ, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. नाम म्हणेला कोणी सदा, नाम म्हणेला कोणी सदा, नाम म्हणेला कोणी सदा, सहस्रनामाची गोविंदा, सहस्रनामाची गोविंदा, नाम गाऊ नाम घेऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू, विठोबाला वाहू, विठोबाला वाहू. वा, अतिशय सुंदर. खरं तर या अभंगानं वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. आपल्याला आणखीन पुढे भजन आणि अभंग ऐकायचीच आहेत. मात्र मला तुम्हाला काही प्रश्न करायचे. आजच्या आषाढी एकादशीच्या दिवशी अभंग सादर करण्यामागचा तुमचा नेमका हेतू काय? खरं तर आषाढी एकादशी हा मराठी माणसाच्या भावनेचा विषय आहे. तर संतांची गाणी ही नुसती गाणी नसून ती परंपरा आहे आणि ती परंपरा आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. अगदीच. माझा पुढचा प्रश्न असा आहे की आपण पारंपरिक अभंग ऐकले, पण आता अनेक तरुण भजन, जॅमिंग, फ्युजन, क्लबिंग भजन अशा नव्या पद्धतीनं भक्ती संगीत सादर करताना दिसतात. तुम्ही याकडे कसं पाहता? खरं तर याबद्दल मी असं सांगेन की नवीन पिढीला नवीन वाद्य आणि नवीन सादरीकरण एक वेगळा भाग असतो, तो आवडतो निश्चितच. तो काळानुरूप आम्ही त्याच्यामध्ये बदल केलेला आहे आणि जग खूप फास्ट चाललेलं आहे, त्याच्यामुळे काही वेगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आम्ही वेगळ्या रूपानं सादर करतो. आणि संतांची जी परंपरा आहे आणि संतांनी जे अभंग रचलेले आहेत, आमची भावना तीच आहे, फक्त सादरीकरण करण्याची जी पद्धत आहे ती आमची थोडीशी वेगळी आहे, जेणेकरून नवीन पिढी जी आहे त्यांनासुद्धा अभंग आणि या सर्व परंपरेची आवड लागावी म्हणून आम्ही एक वेगळा प्रयत्न केला आहे. निश्चितच. खरं तर संगीताची खरी ताकद हीच आहे की ते काळानुसार नवं रूप घेत असतं, पण त्यातील भाव, श्रद्धा आणि आत्मा कायम तसाच राहतो. तर पुढील सादरीकरणामध्ये आपल्याला पारंपरिक अभंगाची भक्ती आणि आधुनिक संगीताचा सुरेल मिलाफ अनुभवायला मिळणार आहे. तर रसिक हो, तयार रहा एका सुंदर भक्ती फ्युजन अनुभवण्यासाठी. आपल्यासमोर सादर होत आहे अभंगाचा एक नवीन सुरेल आणि आधुनिक आविष्कार. ग रे सा नि प नि सा रे ग म ग रे ग ग म ग
रे ग म प म प म प म ग रे ग रे सा. ओंकारा तू अधिनायक, चिंतामणी तू सिद्धिविनायक, मंगलमूर्ती तू भवतारक, सर्वसाक्षी तू अष्टविनायक, तुझ्या कृपेचा हात मस्तकी, तुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता. तू सुख करता, तू दुःख हरता, तू सुख करता, तू दुःख हरता, तूच करता आणि करविता, तूच करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया 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 मंगलमूर्ती, मोरया. देवा सरुदे मात तू सुद्धा करता आणि करविता. मोरया मोरया मंगलमूर्ती, मोरया 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 मंगलमूर्ती, मोरया. तुझ भवती वैभव माया, फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया. हा कुठवर वेडा देसी आसरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. आकाशी जे बगेरे वाघरा, आकाशी जे बगेरे वाघरा, सोडी सोन्याचा पिंजरा, सोडी सोन्याचा पिंजरा. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, हार मिळविती गळा, हार मिळविती गळा. टाळ मृदुंग घाई पुष्पवर शाव, टाळ मृदुंग पुष्पवर शाव, अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान गेला पावटणी, क्रोध अभिमान गेला पावटणी, एका एका लागतील पायी रे, एका एका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. टाळ बोलची पडला नाच माझ्या संग, टाळ बोलची पडला नाच माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, माझ्याकडे देव
पाणी उजेड वारा तूच मिसळसी सर्व पसारा आभाळ चमग ये आकारा आभाळ चमग ये आकारा तुझ्या घटाच्या उतरंडीला नसे अंत ना पार तू वेडा विठ्ठला तू वेडा काशी जे बघेरे पाखरा सो आकाशी जे बघेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पिंजरा घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे घटाघटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा न कळे तुझ्या विना ते कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणामुखी अंगार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार फिरत्याचा गावरती देशी फिरत्याचा गावरती देशी मादीला ठार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार चला चला वारकऱ्यानो पंढरीची ही वारी आली चला चला वारकऱ्यानो पंढरीची ही वारी आली विठ्ठल विठ्ठल करीत गजर दिंडी पुढेही निघाली विठ्ठल विठ्ठल करीत गजर दिंडी पुढेही निघाली ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम 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 ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली जय जय तुकाराम राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाल बोलो राधा रमण हरी गोपाल बोलो राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो
बोलो हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की विठोबा ये रे सरदारा मस्तकी मोत्याचा तुरा विठोबा ये रे सरदारा मस्तकी मोत्याचा चुरा विठोबा ये रे सरदारा मस्तकी मोत्याचा तुरा विठोबा ये रे सरदारा मस्तकी मोत्याचा चुरा विठोबा ये रे सरदारा मस्तकी मोत्याचा तुरा विठोबा ये रे सरदारा मस्तकी मोत्याचा चुरा विठोबा ये रे सरदारा मस्तकी मोत्याचा चुरा अलीकड ये माझ्या पलीकड ये पांडुरंगा चंद्रभरली चंद्रभागा अलीकड ये मला पलीकड ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा अलीकड ये मला पलीकड ने पांडुरंगा नदी भरली चंद्रभागा कपाळी केशरी गंध विठोबा तुझा मला छंद 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 श्री कृष्ण गोविंद गोविंद बोलो हरी गोपाळ बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो गोविंद बोलो हरी गोपाळ बोलो गोविंद बोलो हरी गोपाल बोलो श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरम् अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रामनारायणं जानकी वल्लभं रामनारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं कौन कहते हैं भगवान कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते
श्री वल्लभ नरहरी दत्तात्रया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपाकरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा हो पाऊस पडला चिखल झाला भिजला हरीचा विना मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा ज्ञानदेव माऊली तुकाराम 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 ज्ञानदेव 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 माऊली तुकाराम ज्ञानदेव माऊली तुकाराम जय जय पांडुरंग हरी 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 पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी विठ्ठल 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 बोला 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ स्वामी माय माझी अक्कलकोटी स्वामी माय माझी अक्कलकोटी उभी पाठीशी भक्तांसाठी उभी पाठीशी भक्तांसाठी हर हर शंकर नमा
शिवशंकर शंभो हर हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ स्वामी तुम्हामुळे जगण्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ माझे दैवत स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पावन झाली ही धरणी आनंद घुमला शिवनेरी गारान मांडून भवानी माते देव जन्मला जिजाऊ पोटी देव जन्मला जिजाऊ पोटी माझा देव जन्मला जिजाऊ पोटी फुलांचे तोरण आज हे बांधले सोहळा सजला र काळोख्या रातीचा अंधार ठेचुनी सूर्य उगवला र सह्याद्रीच्या कुशीतून एक आवाज घुमला र अन्यायाला फोडायाला शिवबा जन्मला र महाराष्ट्राला महाराष्ट्राला ताराया माझा राजा आला र हाती घेऊनी तलवार शिवराया आला र महाराष्ट्राला ताराया माझा राजा आला र हाती घेऊनी तलवार शिवराया आला
छत्रपती शिवाजी महाराज की तुमच्या या सुंदर फ्युजन सादरीकरणातून पारंपरिक अभंगाला एक नवा आधुनिक स्पर्श मिळाला. तर आमच्या प्रेक्षकांसाठी अशाच प्रकारे आणखी एक फ्युजन अनुभवायला मिळाला तर भारीच असेल. खरंच खूप सुंदर वाटलं. म्हणजे या पारंपरिक गाण्याला तुम्ही जो फ्युजन टच दिला ते पाहताना आणि ऐकताना देखील खूप भारी वाटलं. तुम्हा सगळ्यांचा सांगतिक प्रवास जाणून घ्यायला मला खूप आवडेल, कारण आजकाल बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते की पारंपरिक लोककला ही लोकांपर्यंत खूप चांगल्या प्रकारे पोहोचण्याचा प्रयत्न काही कलाकार करत आहेत. जसं की फोक आख्यान, फोक लोक हे ग्रुप आपल्या कलेमार्फत खूप नावारूपाला आलेत. तशाच प्रकारे एक नवीन कोरा फोक ललकार हा कार्यक्रम तुम्ही सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलात. त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल, कारण फोक ललकार गजर लोककलेचा ही संकल्पना नेमकी कशी जन्माला आली हे जाणून घ्यायला आवडेल. खरं तर भांडूपमध्ये आम्ही भजनं करायचो आणि त्यानंतर असेच एकदा बसलो होतो आणि ग्रुपमध्ये चर्चा झाली की आपण असं काहीतरी वेगळं सादरीकरण करायचं जे की खूप वेगळं असेल. मग भजनाच्या माध्यमातून आम्ही जे अभंग सादरीकरण करायचो त्यामध्ये आम्ही फ्युजन ॲड करायचं असं आमच्या मनात विचार आला. आणि त्यानंतर विनीत जो माझा मित्र आहे त्याने पेज बनवला मुंबई मेलोडीज नावाचा, आणि आम्ही त्यामध्ये एक रील ॲड करत गेलो. आणि त्या रील्सचा रिस्पॉन्स एवढा झाला की मला वाटतं अवघ्या 7 ते 8 महिन्यात आम्ही 10,000+ फॉलोअर्स आम्हाला इंस्टाग्रामवरती मिळाले. आणि त्यातनंच आम्ही आत्ताही असेच फ्युजन वेगवेगळे बनवतो मुंबई मेलोडीजच्या पेजवरती. आणि राहिला प्रश्न तो म्हणजे फोक ललकारचा. आम्ही मुंबई मेलोडीजवरती व्हिडिओज तर बनवायचोच. तेच व्हिडिओ बघून निकेतन, ज्यांची मूळ संकल्पना आहे, ते आता आहेत आपल्यासोबत या ठिकाणी, ज्यांची मूळ संकल्पना आहे फोक ललकार या कार्यक्रमाची, त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यानंतर आमची मीटिंग झाली ठाण्यामध्ये. आणि त्यानंतर तिथून या प्रवासाला सुरुवात झाली. प्रॅक्टिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत राहिल्या. आणि मला वाटतं 12 एप्रिलला पहिला शो आमचा लागला अत्रे रंगायतन कल्याणला. त्यानंतर दुसरा शो आमचा घाणेकरमध्ये लागला. तिसरा शो आमचा दादरला शिवाजी मंदिरमध्ये लागला. चौथा शो परत आम्ही घाणेकरमध्ये घेतला. आणि हे 4ही शो जे होते यांना प्रेक्षकांचा तेवढासा रिस्पॉन्स नव्हता. आमचे फॅमिली मेंबर्स आणि मित्रवर्ग जेवढा आहे तेवढाच यायचा. आणि त्यानंतर पनवेलला एक 5वा शो आम्ही ठेवला. तर आम्हाला पण वाटलं नव्हतं की असं काहीतरी आश्चर्यजनक काहीतरी वेगळ्या गोष्टी होतील म्हणून. पनवेलचा आमचा 5वा शो होता. 5वा शो आमचा हाऊसफुल झाला. त्यानंतर प्रेक्षकांची डिमांड म्हणून आम्ही 6वा शो लावला. तो 6वा शोसुद्धा हाऊसफुल झाला. तर ही एक मोठी अचिव्हमेंट होती आमच्यासाठी की 4 शो लावले आणि 4 शोला फक्त 100-150 रिस्पॉन्स असणारा शो प्रेक्षकांचा. अचानक तो शो हाऊसफुल करतो. 600-650 पब्लिक येऊन थिएटरमध्ये आम्हाला बघतं. आणि तो एक वेगळा अनुभव होता आमच्यासाठी. आणि आता 25 आणि 26 जुलैला आमचा शो पुण्यामध्ये आहे. सो खूप एक्सायटेड आहोत. आणि ही जर्नी जी चालू आहे ती अशीच अविरत चालू जावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना. आणि अजून एक तुम्ही म्हटलात की फोक आख्यान आणि फोक लोक यासारखे, फोक प्रबोधन, शिव आख्यान, स्वराज्याचे आख्यान यासारखे बरेच कार्यक्रम आलेले आहेत मार्केटमध्ये. मग तुमचं आणि त्यांचं यात जर विचार करायचा झाला तर पाया जो आहे, सगळ्या कार्यक्रमांचा जो पाया आहे तो मुळात सेम आहे. पण सादर करण्याची जी शैली आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी आहे. म्हणजे प्रेक्षकांना मी असं सांगेन, जर तुम्हाला ऐकून जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही बघायला या. कारण बघून लोक फोक ललकार किंवा फोकची कुठलंही कन्सेप्ट जी आहे ही अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि ती अनुभवायला तुम्ही नक्की या. खास करून पुणेकरांना आता सांगतो, 25 आणि 26ला आम्ही पुण्यामध्ये आहोत. नक्की आमचा शो बघायला या. त्यानंतर मुंबईतील प्रेक्षक असू द्या, महाराष्ट्रामधील प्रेक्षक असू द्या, तुम्हाला जिथे जिथे कुठे संधी मिळेल त्या आमच्या ललकार, आमचा कार्यक्रम, लोकसंगीत, लोकपरंपरा जी आम्ही जपतोय, नक्की बघायला आणि आम्हाला सपोर्ट करा. वा, खरंच आजचा हा संपूर्ण प्रवास अत्यंत भक्तिमय आणि सुरेल झालाय. संतांच्या विचारांची ताकद, वारकऱ्यांच्या श्रद्धेची ऊर्जा आणि कलाकारांच्या सुरेल सादरीकरणातून आजचा हा आषाढी एकादशीचा सोहळा अधिकच खास बनलाय. फोक ललकार गजर लोककलेचा याच भावनेतून जन्मलेला एक सुंदर प्रयत्न आहे जो आपल्या पारंपरिक कलेला आधुनिक व्यासपीठ देण्याचं काम करते. टीम मुंबई मेलोडीज, तुमच्या संपूर्ण टीमचं खूप खूप आभार. तुम्ही इथे आलात, हा अभूतपूर्व अनुभव आम्हाला दिलात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर विठ्ठलाच्या नामघोषानं सुरू झालेला हा भक्तीचा प्रवास आज आपल्या मनात एक सुंदर आठवण निर्माण करून देतोय. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं, नामात आहे शक्ती, भक्तीत आहे समाधान आणि आपल्या संस्कृतीत आहे आपल्या अस्तित्वाची खरी ओळख. जय हरी विठ्ठल. जय जय रामकृष्ण हरी. तर लोकशाहीच्या या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकशाही मराठी. तर ह्या कार्यक्रमांची
खरं तर या कार्यक्रमाची सुरेल मैफिल ही अशीच पुढे चालत राहणार आहे. मात्र कार्यक्रमात वेळ झाला एका छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परततोय. ब्रेकनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.